सर्व कर्मचारी बांधवांना पुनश्च एकदा नमस्कार आणि आपले सहर्ष स्वागत आहे ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण सीडीपीओ म्हणजेच महिला बाल विकास अधिकारी या विभागीय मर्यादित परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे आपण काल बघितलं. आता त्या अभ्यासक्रमावर आधारित मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये नोट्स कोणते आहे जे तुम्हाला वाचायला पाहिजेत किंवा बुक्स कोणते ते वापरायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे या परीक्षेला टॅकल करता येईल. त्यानंतर या परीक्षेच्या महत्वाचे बुक्स कोणते आणि त्याचं नियोजन किती फास्ट करता येईल याच्याबद्दल आपण आज उहापोह करणार आहोत. तर पुण्याची एकदा सर्वांना विनंती आहे की जर आपण अद्यापही कुठे ऍडमिशन घेतलं नसेल किंवा मार्गदर्शन पत्र जर एखादं सुरू केलं नसेल तर कृपया आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन व्हा आणि जॉईन होण्यासाठी दोन पैकी कुठल्याही नंबरला संपर्क साधा. मित्रांनो, आपण सुरुवात करूया की अभ्यासक्रमाची नवीन पॅटर्न नुसार पुस्तकी यादी किंवा अभ्यासक्रम. थोडक्यात काय तर आता नेमकं काय अभ्यासायचंय, कारण की मार्केटमध्ये भला मोठा पसारा पडलेला आहे, तर सर्वच्या सर्व करणं आपल्याला शक्य नाही. का तर आपल्याकडे वेळ कमी, आपण सरकारी कर्मचारी आहेत आणि आपल्याला दैनंदिन शासकीय कामकाज करून आपल्याला 1-2 तास फक्त मिळतो अभ्यास करायला, तर त्या वेळेत आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आपण महत्वाचे विषय आणि आयोगाने जसे आपल्याला अभ्यासक्रम दिले त्याच्यानुसार आपण विचार करूया की आपल्याला कोणकोणते पुस्तक वापरण्यात. बघा, पेपर 1 आहे जो सामान्य आहे. सामान्य घटक म्हणजे काय? मराठी आहे, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आहे. मित्रांनो, मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबेचं एक पुस्तक केलं सफिशियंट आहे. त्याच्याच मध्ये जे व्होकॅब्युलरी असते म्हणजे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, तर त्याच्यातच होऊन जाईल म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ, उपयोग. तर हे जे घटक आहेत त्याच्यासाठी मोरा वाळंबे सरांचं काय करायचं, आपल्याला शब्दार्थाचं बुक वापरायचं. शब्दसंग्रह म्हणून छान पुस्तक आहे त्यांचं. आणि बाकी व्याकरणसाठी तुम्हाला त्यांचं ग्रामरचं बुक्स वापरायचंय. तुमची मराठी जिथे ऑलमोस्ट होऊन जाईल, त्याच्या बाहेर प्रश्न येतच नाही. त्याच्यानंतर इंग्लिश आहे. इंग्लिशचं तुम्हाला कुठलंही तथाकथित पुस्तक घेऊन चालणार नाही. का तर त्या पुस्तकामधलं जे डिस्क्रिप्शन आहे ते त्यांनी क्लासमध्ये शिकवल्यानंतरच आहे. तर अशा वेळी एकतर तुम्ही पूर्वी वापरलेलं बुक्स वापरा इंग्लिशचं, किंवा मग काय करा, कुठला एखादा क्लास जॉईन करा जेणेकरून ते तुम्हाला ऍज इट इज नोट्स देतील आणि तो तुम्हाला वापरता येतील. मग आता या इडम्स आहेत, फ्रेज आहेत आणि व्होकॅब्युलरीसाठी तुम्ही काय करू शकता, तर के सागर पब्लिकेशनचं किंवा जे तुम्हाला कुठलं पुस्तक आवडेल ते करा. परंतु माझा सांगण्याचा तुम्हाला चांगला सल्ला हे असेल की तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधली व्होकॅब्युलरी सर्वच्या सर्व करून टाका. नंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. मित्रांनो, कधीच भारताचा भूगोल, भारताचा इतिहास वगैरे करत बसू नका, वेळ वाया जाईल. एखादा प्रश्न येऊ शकतो पण तो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून असला तरी येतो, अदरवाईज येत नाही. म्हणून याच्यासाठी काय करा, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल जे कुठल्या नोट्स बाजारात तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळतील आणि ते तुम्ही करा, बाद झाला. कारण की आपल्याकडे वेळ कमी आणि मुख्यतः याच्यापेक्षा आपल्याला पुढच्या पेपरवर जास्त भर द्यायचा आहे, कारण की तिथे मार्क्स जाऊ नये. याच्यात मार्क्स नाही गेले पाहिजे, पण 2 विषय तुमचे कव्हर करतील. इतिहास, भूगोल झालं. तुम्हाला जे कुठल्या नोट्स, कारण की ह्याच्यासाठी तुम्ही कुठलंही पुस्तक तुमचं निवडू शकता, परंतु नोट्स टाईप एखादा असलं तर फार चांगलं. त्याच्यानंतर एक गणित बुद्धिमत्ताचं कॉमन एक पुस्तक घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करणं शक्य नाही, कारण की गणित आणि बुद्धिमत्ता वास्ट विषय. जुने प्रश्नपत्रिका सोडवून पहा. पुस्तक जर म्हणसाल तर तुम्ही 2 मोठमोठे युनिक अकॅडमीचं बुक चांगलं आहे, तर त्यांचं तुम्ही पुस्तक इथे वापरू शकता जेणेकरून तुमचे सर्व दोन्ही घटक होऊन जातील. चालू घडामोडीसाठी कुठलंही स्पर्धात्मक परीक्षेचं एखादं चांगलं तुम्ही इयर बुक वापरा, कारण की मंथली तुमचे जे असतात मॅगझिन वगैरे ते आपण होणं शक्य नाही. तर इयर बुक वापरला तर चांगल्या प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर बघा, शासनासंबंधित निवडक कायदे आणि संस्था, माहितीचा अधिकार 2005 असेल, महाराष्ट्र लोकसेवा आरक्षणाचा कायदा आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे. या तिन्हीसाठी काय करायचं, तर जसा शासनाचा कायदा आहे तोच कायदा ऍज इट इज वाचायचा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या स्वतः नोट्स काढा, कुणाच्या नोट्सवर विसंबून राहू नका. स्वतः वाचा, नंतर नोट्स काढा. माहितीचा अधिकार अधिनियम घेतला तर 2 तासात वाचून होतो. आरक्षणाचा अधिनियम जर घेतला 2001चा तर 1-2 तासात वाचून होतो. लोकसेवा हक्क अधिनियम हाती घेतला तर 1 तासात वाचून होतो. त्याच्या नोट्स तुम्ही सेल्फ काढा आणि तयारीला लागा. आणि जर तुम्हाला याचे इतंभूत नोट्स लागत असतील तर आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम बऱ्यापैकी सर्व संपूर्ण आपल्या अकॅडमीमध्ये पब्लिक लेक्चर होते, तो सर्व संपवून झालेला आहे आणि त्याच्या नोट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्याची विनियमन 2005चा अधिनियम आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मूळ ऍक्ट वाचायचा आहे आणि स्वतःच्या नोट्स काढायचे. तथाकथित नोट्सवर भंपक पुस्तकावर अवलंबून राहू नका. त्याच्यानंतर विधिविषयक चालवायची 1984ची नियमावली आहे. तुलनेनं कठीण शब्द आहेत तरी सुद्धा तुम्ही 1-2 वेळ वाचन करा, स्वतः ती चांगल्या प्रकारे आत्मसात करून घ्या. विकास महामंडळाचे जे आयोग आहे, विकास महामंडळ याची रचना
तुम्हाला बुक्स मार्केटमध्ये मिळून जाईल, परंतु याची जी अद्ययावत माहिती, अपडेटेड माहिती आहे ती मात्र तुम्हाला वेगवेगळ्या ऑनलाईन जे आपल्या वेबसाईट असतात त्याच्यावरून सर्च करून जमवावी लागेल. मानवी हक्क आयोग आहे, बाल संरक्षण आयोग आहे, याच्या सुद्धा रचना कशा आहेत, त्याचे वेगवेगळे कार्य काय आहेत, तर ते तुम्हाला करेक्टिव्ह मटेरियल घ्यावं लागेल, कारण की त्याचं बुक्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, परंतु ते आउटडेटेड असेल, अपडेट माहिती याची तुम्हाला लागेल. आणि या सर्व विषयांचे जर तुम्हाला व्यवस्थित लेक्चर करायचे असेल तर कृपया आपल्या अकॅडमीला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला तयार नोट्स मिळतील आणि पूर्ण आपण नियम कायदे काय करतो आहेत तसे शिकतो, नंतर त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करतो. जेणेकरून तुमचा ओवापोह होते, प्रत्येक शब्दाचा अर्थ कळते, नंतर त्या नोट्स तुम्हाला समजायला बऱ्या पडतात. नाहीतर फक्त बाजार नोट्स आणल्या, वाचल्या, परीक्षेला गेलो, ताळमेळ बसत नाही का, तर भाषा बऱ्यापैकी वेगळी असते आणि प्रश्न फिरवून विचारला तर आपण गणण्याची शक्यता जास्त असते. भारतात संविधान आपल्या भगीरथ अकॅडमीचं चांगलं पुस्तक आहे. त्याच्यातील घटक कोणते करायचे तर सेवाविषयक बाबी, शिक्षण संबंधी कलमे आणि संसद आणि विधानमंडळाचे कामकाज, विविध समित्या, रचना कशी असते, कार्य कोणते असतात, किती समित्या असतात, त्याच्या सदस्य किती असतात वगैरे तेवढं सखोलपणे करायचं. महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहेत तुमचे 1 ते 9 पर्यंत आणि विभागीय चौकशी पुस्तिका आहे 1981 10 नंबरला. आहेत तसे पुस्तकं वापरा, पण आहेत तसे बुक्स वापरताना तुम्ही एकतर कुठल्याही शासनाच्या जे पब्लिकेशन असतं, महाराष्ट्र शासन ग्रंथागार, त्याच्यातून तुम्ही पुस्तकं, आपण त्याला गव्हर्नमेंट प्रेस म्हणतो, तिथं तुम्ही पुस्तकं आणले तर फार चांगली. फक्त पुस्तकं आणताना अपडेटेड आणा. रजा नियम मध्ये मोठे बदल झाले आहेत, तर ते पुस्तकं तुम्ही अपडेटेड वापरा. त्याच्यानंतर महिला बाल विकास अंतर्गत करण्यात आलेले वेगवेगळे कायदे आणि योजना, हुंडाबंदी कायदा असो, तुमचा कौटुंबिक छळाविरुद्धचा अत्याचाराचा कायदा असो, तर हे कायदे तुम्हाला मूळतः जसे आहेत शासनाचे तसे वापरावे लागतील. त्याच्यानंतर मग त्याचे जे चेंजेस झाले, त्याचे वेगवेगळे GR आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचावे लागतील. याचा इतंभूत अभ्यास जर सगळे GR एकत्र आणि जर बुक्स अपडेटेड नोट जर लागत असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमी जॉईन करा. अदरवाईज स्वतः अभ्यास करत असाल तर तुम्हाला मूळ पुस्तकाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे योजना आहेत, योजनाचंही तसंच तुम्हाला योजनाचं पुस्तक कुठेही मिळून जाईल, परंतु अपडेटेड माहितीसाठी तुम्हाला गुगलवर वेगवेगळे त्या वेबसाईटला भेट देऊन चेंजेस तुम्हाला शोधून काढावे लागतील. त्यानंतर वेगवेगळे जे शासनाचे GR येतात, कारण की GR शिवाय कुठल्याही शासन निर्णयाची गोष्टी कुठल्याही योजनेत बदल होत नाही, तर जे अपडेटेड माहिती बदल झाले ते त्या GR नुसार आपल्याला काढून घ्यावे लागतील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हे लेक्चर फायदेशीर ठरेल. पुण्याचे भेटूया. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की जर आपण जर चांगल्या प्रकारे तयारी लागला असाल किंवा तयारी करायची इच्छा असेल तर आपल्या अकॅडमीला भेट द्या आणि जॉईन व्हा. शक्य तेवढं लवकर जॉईन झाल्यास आपली बॅच सुरू झाली आहे, जेणेकरून आपल्यास अभ्यासक्रम सुरू होईल आणि अभ्यासाला सुरुवात होईल. इथेच थांबूया. धन्यवाद.